नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी थेट आपण जाऊयात नागपुरात. कारण गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस निकालानंतर प्रथमच नागपूर येथे दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. नागपूरच्या विमानतळावरून फडणवीसांच्या स्वागताचे भव्य रॅलीला देखील सुरुवात झालेली आहे. तर रेडिसन हॉटेल चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात येणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार असल्याचं म्हटलंय. 2024 मध्ये देशात भाजप नंबर 1 चा पक्ष राहणार असून 2024 मध्ये संपूर्ण बहुमताचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय, नागपुरातली दृश्य आहेत. भाजपचे अनेक नेते जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर गोव्याच्या विजयाचे शिल्पकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत नागपुरात करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण नागपूर परिसरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. ढोल, ताशे, फुलांची उधळण करण्यात आलेली आहे, रंगांची उधळण करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात आपल्याला भाजपचा झेंडा पाहायला मिळतोय. आणि भाजपच्या नावाचा जयघोष करत प्रत्येक कार्यकर्ता या मिरवणुकीत सहभागी झालेला आहे. तर एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन म्हणूया त्याला, कारण 2024च्या निवडणुकीची तयारीच आता भाजपनं सुरू केलेली आहे. गोव्याच्या निकालानंतर पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना उभारी आलेली आहे, बळ मिळालेलं आहे आणि तोच उत्साह आपल्याला या रॅली दरम्यान पाहायला मिळतोय. 2024 साली महाराष्ट्रात पुन्हा बहुमताचं सरकार भाजप तयार करेल. असे राजकारणात काही होऊ शकतं, पण मी असं म्हटलं की लगेच तुम्ही सरकार पडणार त्याच चर्चा करतात. त्यामुळे त्या चर्चेत मला इंटरेस्ट नाही आहे. भाजपचं पुन्हा बहुमताचं सरकार मी आणणार. तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत नागपूरहून आहेत. थेट आपण तुषारकडे जाणार आहोत. तुषार, आपण पाहतोय भव्य दिव्य रॅली जी आहे ती आज नागपुरात काढण्यात आलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत फडणवीसांचं आज नागपुरात करण्यात आलेलं आहे. जरी हा उत्साह नागपुरात असला तरी एक प्रकारे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीच भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणावा लागेल. निश्चित आपल्याला एक गोष्ट मागच्या काही दिवसांमधनं काही संकेत मिळतात, ते म्हणजे की गोव्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात रॅली झाली, आज नागपूरमध्ये होत आहे. कुठेतरी आता भाजपने एक गोष्ट निश्चित केली आहे की राजकारणाची महाराष्ट्रामध्ये वाटचाल असेल, भाजपची स्वतंत्र असेल आणि भाजप ही प्रत्येक निवडणुकीला स्वतंत्र पुढे जाईल आणि त्याची ही तयारी दिसत आहे आपल्याला. ज्या प्रकारे 5 राज्याचे निकाल लागले, गोव्याचा निकाल विपरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने आला, त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील जे विरोधी पक्षामध्ये असलेले आपले कार्यकर्ते थोडेसे नर्वस झालेले होते, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचा आणि पुढची जी वाटचाल ह्याची स्वतंत्र नेण्याचा जो एक भाजपचा प्रयत्न आपल्याला दिसतो आणि त्यासाठी आपण हे दृश्यांमध्ये बघतो की ज्या प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. कडक उन्हामध्ये, म्हणजे आज नागपूरचा पारा जर तुम्ही बघितलं 35°C वर आहे, मात्र कडक उन्हामध्ये ज्या प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे निश्चितच एक वेगळं वातावरण तयार होताना दिसत आहे. जसे हे निकाल लागले, म्हणजे आपण बघितलं की 10 तारखेनंतर एक राजकीय स्विंग आपल्याला पाहायला मिळतो की ज्या केंद्र सरकारच्या विरोधात किंवा ज्या भाजपच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणे विरोध होताना पाहायला मिळत होता, मात्र निकालानंतर काहीसं चित्र परिवर्तन झालेलं आहे की लोकांना अजूनही वाटतं की जो पर्यायी सरकार म्हणून राज्यामध्ये जर कोणी असू शकते तर ते भाजप असू शकते. ते कार्यकर्ते असे बोलून दाखवतात आणि तो जो टेम्पो आहे तो कंटिन्यू पुढे नेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि त्याची ही सुरुवात म्हणावी लागेल की ज्या प्रकारचं वातावरण हळूहळू तयार होत आहे. निश्चितच या चित्रातनं तर हेच दिसतं की भाजपची पुढची राज्यातली वाटचाल देखील अत्यंत आक्रमक असणार आहे. अगदी बरोबर आहे तुषार. काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी सुद्धा संवाद साधला होता. त्यावेळेस त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे पुन्हा एकदा नव्यानं नमूद केले? 2-3 गोष्टी त्यांनी नमूद केल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं होतं की यानंतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा वेगवेगळ्या निवडणुकी असेल,
जसं गोव्यामध्ये विजय संपादन केला किंवा 5 राज्यांमध्ये जो विजय मिळाला, निश्चितच भाजप देखील स्पष्ट बहुमत प्रत्येक ठिकाणी आणेल. आम्हाला या सरकार पाडण्यामध्ये इंटरेस्ट नाही किंवा रस नाहीये असं त्यांनी सांगितलं. तर सरकार हे जर का त्यांच्या कर्मामुळे स्वतःहून पडेल तर आम्ही निश्चितच पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्न करू. पण आम्ही आमचे काम जे आहे, ज्या इतर राज्यांमध्ये भाजपचं ज्या प्रकारे काम सुरू आहे तसंच महाराष्ट्रामध्ये देखील सुरू असेल. गोव्यातल्या विजयाबद्दल त्यांनी सांगितलं की काँग्रेस हे आपल्या वेगळ्या भूमिकेमध्ये किंवा एक वेगळ्या गुरमीमध्ये होते. त्यांना नेमकं गोव्यात काय चाललं याकडे त्यांना लक्षच नव्हतं आणि त्या संधीचा फायदा घेत भाजपने विपरीत परिस्थितीमध्ये हा विजय मिळवून आणला. विशेष करून वैयक्तिक लाभाच्या योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना असेल त्या माध्यमातून भाजप कसं मतदारांपर्यंत पोहोचलं, कशा प्रकारे मतदारांना त्यांनी कन्व्हिन्स केला. इतकंच नाही तर जे काही नाराज नेते होते विरोधी पक्षातले त्यांना कसं सोबत घेतलं आणि संपूर्ण निवडणूक गोव्यामधली जिंकली याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आणि त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आता विधानसभाच्या निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो, इथे भाजपची वाटचाल ही स्वतंत्र असणार आहे आणि याची सुरुवात आम्ही आधीच केलेली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच फडणवीसांना खरं तर विजयाचं शिल्पकार म्हटलं जातं. आज जे चित्र आपल्याला नागपुरात तुषार पाहायला मिळतंय, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे, त्यांच्याशी काही बोलणं झालंय का, काय व्यक्त केल्या त्यांनी आपल्या भावना? इथे जे काही सर्व कार्यकर्ते आहे या सर्व कार्यकर्त्यांचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहे. सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास हा अगदी जवळून बघितला आहे. म्हणजे नागपूर शहराचे महापौर होण्यापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यापर्यंत त्यातले बहुतांश अनेक कार्यकर्ते की जे सुरुवातीपासून त्यांच्या सोबत असणारे हे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खूप अभिमान आणि आनंद आहे की त्यांच्या नेता कशा प्रकारे विपरीत परिस्थितीमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा त्यांना जबाबदारी दिली जाते पक्षाकडनं तर त्या विपरीत परिस्थितीमध्ये ते विजय संपादन करतात. आणि या कार्यक्रमामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की या सर्व विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा जो सत्कार होणार आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. म्हणजे हे देखील खूप मोठं आहे कारण की नागपूरचे 2 मोठे नेते आहे. सर्व नेत्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये या 2 नेत्यांचं भाजपमध्ये एक वेगळं वलय आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार होणं, तेही गोव्याच्या विजयाबद्दल सत्कार होणं निश्चितच राजकारणामध्ये अनेक गोष्टी सांगून जातात. आणि एक गोष्ट शिक्कामोर्तब करतं की अजूनही महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे आणि ते भाजप नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सर्व मान्य आहे. अगदी बरोबर. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुषार तुम्ही नमूद केलेला आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिथले सगळे अपडेट्स खरं तर तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. पण आत्ता आपण एक नजर टाकूयात, कारण काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केलेली आहे या रॅली दरम्यान. तेव्हा त्यांनी काय म्हटलंय नेमकं ते आपण पाहूयात. सोबत गोव्याचे प्रभारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहे. विपरीत परिस्थितीमध्ये भाजपने विजय मिळवला, काय सांगल्याबद्दल? मला असं वाटतं की हा लोकांचा मोदीजींवरचा विश्वास आहे की ज्यामुळे भाजपला विजय मिळालाय. ज्या प्रकारे तुम्ही ती परिस्थिती हाताळली, एकंदरीतच काँग्रेससाठी असं म्हणलं जात होतं की निकालाच्या आधी, निवडणुकीच्या आधी की चांगली परिस्थिती आहे, एकंदरीतच ताळमेळ जो घडून आणला, काय वाटतं याबद्दल? त्याबद्दल थोडं काय सांगता येईल? मला असं वाटतं की शेवटी जेव्हा वातावरण तुमच्या बाजूने असतं त्यावेळेस ताळमेळ सगळा जमतो. काँग्रेसच्या लोकांना लक्षातच येत नव्हतं, ते एका वेगळ्या नंदनवनात वावरत होते. त्यांना असं वाटत होतं की जनता त्यांच्या बाजूनी आहे, कारण ते जमिनीतनं तुटले होते आणि आम्हाला जमिनीवरचं सत्य दिसत होतं की आपण जिंकून येतो आहे. त्यामुळे आम्ही शांतपणे परिश्रम केले, कुठलाही हाय प्रोफाईल निवडणूक लढलो नाही आणि त्यातनं आम्हाला विजय मिळाला. मागच्या 7 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाची योजना असेल किंवा सार्वजनिक योजना असेल, तुमच्या काळातल्या योजना असेल, हे सगळं घेऊन तुम्ही लोकांपुढे गेले होते, त्याचा किती फायदा झाला असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं त्याचा फार फायदा आहे. हे सगळे जे काही मला असं वाटतं या योजना आहेत, त्या योजना लोकांना आवडतात, ते ॲप्रिशिएट करतात, त्यांना त्या पोचतात. पहिल्यांदा असं आहे की सरकारच्या योजना सामान्य माणसाला आणि शेवटच्या माणसाला मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये देखील तसंच पाहायला मिळालं. मला एक सांगा, या 5 राज्याच्या निकालानंतर काय चित्र दिसतं पुढील 2024ची केंद्राची, म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल किंवा राज्यातली विधानसभेची निवडणूक असेल, याचा रोडमॅप तयार होताना दिसणार, किती सोपी झाली असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की मला पूर्ण विश्वास आहे देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही आहे. हे विकास देणारं नेतृत्व, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे 2024 देश असो की महाराष्ट्र असो, भाजपच. तुमचं मुंबईमध्ये पण स्वागत झालं, नागपूरमध्ये जंगी स्वागत होत आहे.
राज्यामध्ये कुठेतरी ज्या स्वतंत्र वाटचाल भाजपची सुरू झाल्याची नांदी समजायची का? झालेलीच आहे. आता नवीन काय राहिलं, आम्ही स्वतंत्र लढतोय, जिंकतोय. सगळ्या राज्यात झालेल्या सगळ्या निवडणुकात नंबर 1 आम्ही आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील तुम्ही स्वतंत्र जाणार. आम्हीच नंबर 1 राहतो. आपण बघू शकतो की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे वैयक्तिक लाभाच्या योजना असेल केंद्र सरकारचे असो किंवा मग वेगवेगळ्या भाजपमध्ये जे राज्य होतं त्यांच्या राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या सार्वजनिक लाभाच्या योजना असेल त्या सर्व घेऊन 5 राज्यामध्ये भाजप पुढे गेलेलं होतं. त्याचा फायदा 5 राज्याच्या निकालामध्ये पाहायला मिळाला आणि गोव्यामध्ये देखील भाजपने तीच रणनीती आखलेली होती. विपरीत परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने गोव्यामध्ये विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच त्यांनी जनतेचं मतदारांचा आभार तर मानलं, पण एक महत्त्वाची गोष्ट की याची ही नांदी आहे की महाराष्ट्रामध्ये देखील आता भाजपची जी वाटचाल ही स्वतंत्र आणि एकटी असणार आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय, थेट नागपुरातली दृश्य आहेत. नागपूर विमानतळापासून ते अगदी रेडिसन चौकापर्यंत भाजपनं एक भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीचं निमित्त आहे गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतरचा जो निकाल आलेला आहे. या निकालाचे जे पडसाद संपूर्ण राज्यात सुद्धा उमटलेले पाहायला मिळाले आणि ते म्हणजे याचे सर्वेसर्वा शिल्पकार होते या निकालाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं जंगी स्वागत हेच या रॅलीचं निमित्त आहे. नागपुरामध्ये आज त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली. तर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकींचे सुद्धा संकेत दिलेले आहेत. आगामी निवडणुकींमध्ये भाजपचं वर्चस्व कशा पद्धतीचं असणार आहे याची सुद्धा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. नेमकं काय म्हटलंय पाहूयात. 2024 साली महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार भाजप तयार केलं. असं राजकारणात काही होऊ शकतं, पण मी असं म्हटलं की लगेच तुम्ही सरकार पडणार त्याच चर्चा करतात. त्यामुळे त्या चर्चेत मला इंटरेस्ट नाही आहे. भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार. तर सध्याच्या राजकारणामध्ये आपल्याला राज्यात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत आणि त्या घडत असतानाच त्या घडामोडींवर किंवा या राजकारणावर मला भाष्य करायचं नाही. मात्र 2024 साली जी निवडणूक होईल या निवडणुकीमध्ये भाजपचाच झेंडा फडकलेला पाहायला मिळेल. भाजपचं सरकार बहुमतानं आलेलं दिसेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तर आमचे प्रतिनिधी तुषार कोळे नागपूरहून आपल्यासोबत आहेत. थेट तुषारकडे जाऊयात. तुषार, दृश्यांमध्ये पाहतोय शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झालेले आहेत. गाड्यांचा ताफा आहे. भाजपचे नेते मंडळी सुद्धा या रॅलीत सहभागी झालेली आहे. तर आता ही रॅली नेमकी कुठे पोहोचली आहे? कारण रंगांची फुलांची उधळण सुद्धा पाहायला मिळतीये. एक प्रकारे खूप मोठा जल्लोष या रॅलीतनं दिसतोय. सध्या ही रॅली हॉटेल साईट समोर पोहोचलेली आहे, जो एअरपोर्ट आणि वर्धा रोडचा की पॉइंट आहे. तिथे ही रॅली पोहोचलेली आहे आणि तुम्ही जर का दूरवर नजर टाकली तर शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तो की थोडी वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी पोलीस प्रशासन ही संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे. पण या संपूर्ण रॅलीच्या माध्यमातून एक गोष्ट आपण बघायला पाहिजे की मध्यंतरी मागच्या 2 महिन्यामध्ये ज्या प्रकारे भाजप राज्य सरकारच्या विरुद्ध आक्रमक झालेली आहे. म्हणजे पहिल्या 2 वर्षाचा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून भाजपची भूमिका आणि मागच्या 2 महिन्याची भूमिका त्यामध्ये अत्यंत फरक आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये भाजप ही अत्यंत आक्रमक झालेली आहे. तेव्हा केंद्रीय नेतृत्वाकडनं असं संकेत मिळाले की आता भाजपला राज्यामध्ये ही स्वतंत्र वाटचाल करायची आहे. शिवसेना असो राष्ट्रवादी असो कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये जे आक्रमकता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे ते 5 राज्याचे जे निकाल आले त्यानंतर ते आणखी वाढल्याचं दिसतं. म्हणजे मुंबईमध्ये जी भव्य रॅली केल्यानंतर परत नागपूरमध्ये ही रॅली होत आहे. त्यातनं एक संकेत देण्याचा प्रयत्न केला जात आहे की सक्षम विरोधी पक्ष म्हणजे केंद्रामध्ये आपण बघितलं की केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सक्षम विरोधी पक्ष नाही. त्यामुळे अनेक वेळा केंद्राची कोंडी करण्यामध्ये विरोधी पक्ष हे अयशस्वी ठरतात. पण राज्यामध्ये भाजप सक्षम विरोधी पक्ष आहे, तो नेहमी रस्त्यावर उतरतो वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि ही आक्रमकता पुढील काळात देखील आणखी तीव्र राहणार आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचा जो प्रवास आहे काही इतका सोपा राहणार नाही. हे याचे संकेत भाजपच्या नेत्यांकडनं दिले जात आहे. नेहमी महाविकास आघाडी सरकारचा पाडण्याचा प्रयत्न किंवा असे आरोप होतात त्यांच्यावर, पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली की आम्ही सरकार पाडणार नाही. ते सरकार
पडलं तर आम्ही त्याला पर्याय देऊ. तर मग जनतेच्या मनामध्ये तो भावना असायला पाहिजे की भाजप ही सक्षम विरोधी पक्ष आहे, वेगवेगळे जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर आंदोलन करतात. तर त्यासाठी मागच्या 2 महिन्यामध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये, भाजप पक्षामध्ये जी एक आक्रमकता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचा हळूहळू तीव्रता त्याची वाढताना दिसत आहे. मुंबईची रॅली असो किंवा नागपूरची रॅली असो, त्याचे संकेत आहे. ते भाजपने आता ठरवून घेतलेलं आहे की राज्यामध्ये त्यांना स्वतंत्र एक वेगळा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा उत्साह निर्माण करायचा असतो. त्यासाठी किंवा कार्यक्रम महत्वाची भूमिका पार पाडतात. अगदी बरोबर आहे. मात्र आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे तुषार, ते म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, पालिकाच्या निवडणुकींकडे. त्यामुळे या संपूर्ण रॅलीमधलं जे शक्ती प्रदर्शन केलं जातंय, या सगळ्याचा परिणाम आपल्याला त्यावर पाहायला मिळेल का? स्थानिक स्वराज्य संस्था या पुढील महिन्यात महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा 3रा टप्पा आहे. म्हणजे याच्या आधी 2 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊन गेल्या. काही नगरपंचायत आणि नगर परिषद. आता प्रमुख महानगरपालिका मुंबई असेल, नागपूर असेल, यासोबत वेगवेगळ्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका आहे, अनेक नगर परिषदांच्या निवडणुका आहे. तर या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला आपली ताकद दाखवायची आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरायचा आहे, त्यासाठी त्या प्रकारचे ते कार्यक्रम होतात किंवा ते विशेष जल्लोष होतात. ते निश्चितच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे असतात आणि त्या प्रोत्साहन कार्यकर्त्यांचा उत्साह असतो तो मग लोकांपर्यंत जाऊन तो मतांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो एक प्रयत्न करावा लागतो तो निश्चितच महत्वाचा असतो. भाजपची जी रणनीती आता आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळते की आगामी काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अत्यंत पूर्ण ताकदीने उतरायचं आणि प्रयत्न आहे. म्हणजे भाजप विरोधी पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की भाजपचा प्रयत्न आहे की या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना एखादी सत्ता मिळवायची की सर्वात मोठा पक्ष बनायचा आहे. त्याच दृष्टीने ही भाजपची आपल्याला वाटचाल दिसत आहे. अगदी बरोबर आहे तुषार. त्यामुळे आता मतदार राजा नेमकं कौल जे आहे ते कोणाच्या हाती देणार ते आपल्याला निवडणुकांच्या निकालानंतर कळणार आहे. मात्र त्या निवडणुकीपूर्वी त्याची जय्यत तयारी जी आहे, शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडनं राज्यात सुरू झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्याला सविस्तर माहिती देत होते. या रॅलीचे अपडेट्स तर आपण घेत राहणारच आहोत. तर ही आत्ताची दृश्य आहेत नागपुरातली. भाजपकडनं भाजपच्या विजयासंदर्भात, विजयासाठी एक उत्साह तरुणांमध्ये निर्माण व्हावा म्हणून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या सगळ्या अपडेट्स पाहत राहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आपण पाहतोय गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे निकालानंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल झालेत. तर त्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. नागपूरच्या विमानतळावरून फडणवीस यांच्या स्वागताची भव्य रॅली देखील सुरू झालेली असून रेडिसन हॉटेल चौकापर्यंत या रॅलीचा समारोप होणार आहे. तर तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार देखील केला जाणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं म्हटलंय. 2024 मध्ये देशात भाजप हा नंबर 1चा पक्ष राहणार आहे. 2024 मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार येणार असल्याचा विश्वास सुद्धा फडणवीस यांनी बोलून दाखवलाय. तरी थेट दृश्य आपण नागपुरातनं पाहतोय. कार्यकर्त्यांचा जल्लोष, उत्साह, तर देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत हे आपल्याला नागपुरात पाहायला मिळतंय. भव्य दिव्य रॅलीचं आयोजन आज नागपूर इथं करण्यात आलेलं आहे. जरी रॅली नागपुरात असली तरी हे शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रासाठी आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी याचे पडसाद कसे उमटतायत याकडे आता राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, मला कोणत्याही सरकारला पाडायचं नाही, याविषयी मला वक्तव्य करायचं नाही. मात्र 2024च्या निकालानंतर राज्यात भाजपच नंबर 1चा पक्ष असेल, भाजपच बहुमतानं निवडून येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. तर आपण ही थेट दृश्य नागपुरातली पाहतोय. कार्यकर्त्यांच्या हातात भाजप पक्षाचा झेंडा. होळी आहे त्यामुळे हा उत्साह अधिक द्विगुणित झालेला आहे. रंगांची उधळण देखील केली जाते.
कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठीचा हा एक मोठा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरहून आपल्यासोबत आहेत. थेट आपण तुषारकडे जाणार आहोत. तुषार, आपण पाहतोय आज एकतर राज्यभरामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. उद्या धुळवड आहे, मात्र याची सुरुवात नागपुरात आजपासूनच सुरू झालेली आहे. विविध रंगांची उधळण सुद्धा या आपल्याला रॅली दरम्यान पाहायला मिळाली आहे. निश्चितच ज्या प्रकारे उद्या धुळवड आहे, मात्र नागपूरमध्ये एक दिवस आधीच याची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. आणि ती संधी भाजपला मिळाली त्याचं निमित्त आहे. गोवा विधानसभेमध्ये भाजपला तो विजय मिळाला. त्या निमित्तानं ते प्रभारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत होत आहे. त्यानिमित्ताने हे सर्व भाजपचे कार्यकर्ते नागपूरमध्ये रस्त्यावर आलेले आहेत. त्या रॅलीमध्ये या सर्व स्वागताचं रूपांतर झालेलं आहे. आता ही सध्या रॅली नागपूरच्या उज्ज्वल नगर भागामध्ये आहे. अगदी काही मिनिटांमध्ये ही संपणार रॅडिसन चौकामध्ये. त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांचं सत्कार देखील होणार आहे. ज्या प्रकारे आपण फडणवीस जागतिक पातळीवर मुलाला कोसळणार असल्याची आपण बघतो, त्यामुळे निश्चित एक वेगळा उत्साह, एक वेगळं चैतन्य भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काही काळामध्ये ज्या काही राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होणार आहेत, त्या संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा फायदा निश्चितच भाजप घेण्याचा प्रयत्न करत आहे. महत्वाचा विषय की भाजप ज्या रणनीतीने 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये पुढे गेलेलं होतं, तशाच प्रकारची रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याच्या ज्या भाजप शासित राज्य असेल, मग महाराष्ट्रामध्ये देखील 2014-2019च्या काळामध्ये राज्य सरकारच्या ज्या काही योजना असेल, त्या माध्यमातून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना फायदा झाला, त्या लाभार्थ्यांपर्यंत भाजप पोहोचतं. त्या लाभार्थ्यांना त्या गोष्टीचं आश्वासन देतं की आमच्या काळामध्ये तुम्हाला आम्ही कशा प्रकारे योजनांचा फायदा दिला. सोबतच सार्वजनिक योजना ज्या सर्व लोकांसाठी असतात, त्या योजनांच्या माध्यमातून देखील जनतेला कसा फायदा होतो. एक सुनियोजित पद्धतीनं भाजप हे पुढे वाटचाल करतं निवडणुकीसाठी. आता 5 राज्याच्या निकालानंतर आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकी असो, त्याची जी सुरुवात झाली. तसंच आपल्याला चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं की प्रमुख महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असेल, नगर परिषदच्या निवडणुका असेल, त्या निवडणुकीसाठी जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा कार्यकर्त्यांसाठी एक जोश लागतो. तर कार्यकर्त्यांमध्ये एनर्जी द्यावी लागते, तेव्हाच ते कार्यकर्ते लोकांमध्ये जातात. आपल्या जो पक्षाचा अजेंडा असतो तो लोकांना समजून सांगतात, म्हणजे विशेष मतदारांना समजून सांगतात. कसं असतं की राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाची एक वोट बँक आहे. म्हणजे भाजपची एक अशी वोट बँक असेल किंवा काँग्रेसची प्रत्येक पक्षाची वोट बँक असेल. मात्र ते कुंपणावरचे मतदार असतात, ते कोणत्या पक्षाशी निगडीत नसतात, त्या मतदारांना आपल्या बाजूला वळवण्याचं काम हे करावं लागतं या राजकीय पक्षांना. आणि त्याची सुरुवात प्रत्येक निवडणुकीत 6 महिने आधी होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी ते कुंपणावरचे मतदार असतात, ते कोणत्या पक्षाचे नसतात, त्या मतदारांना आपल्या बाजूला कसं वळवता येईल यासाठी कार्यकर्त्यांना एक ती मोठी खोज लागते. त्या खोजच्या माध्यमातून या मतदारांपर्यंत पोहोचायचं असतो. याच कार्यकर्त्यांना अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह देण्याचा प्रयत्न भाजप करत असतं. त्यामुळे मग विजय उत्सव असतो किंवा वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम असतं आपल्याला पाहायला मिळत असतं. इतर पक्षाच्या तुलनेने भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम जास्त असतात. त्याचं प्रमुख कारणच ते असतं की लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला या निमित्तानं दिसतो. तो कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह निर्माण केला जातो. आता जे चित्र आपण नागपूरमध्ये बघतोय, या चित्रावरच ही गोष्ट स्पष्ट आहे की जे रस्त्यावर इतक्या कडक उन्हामध्ये ते कार्यकर्ते आलेले आहे, याच्यामध्ये एक जोश आहे, एक स्पार्क आहे. हे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी फील्डवर काम करणार आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना सतत तो उत्साह टिकून ठेवण्यासाठी असे कार्यक्रम, त्या रॅल्यांचे आयोजन होतं. हे आज आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांचे नेते आहेत. तर ते महाराष्ट्राचे भाजपचे नेते असले तरी नागपूरकरांचे जे नेते आहेत, नागपूरच्या भाजपचे जे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे स्वागत किंवा त्यांच्या निमित्ताने गोव्यामध्ये जो विजय संपादन केला, या निमित्तानं ते कृतज्ञता व्यक्त करण्याची निमित्त या कार्यकर्त्यांना मिळाली. तर ती एक संधी याची कार्यकर्ते देखील सोडत नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते अशा रॅलीमध्ये सहभागी होतात आणि आपल्या नेत्यांचा देखील उत्साह वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि तसंच चित्र आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतं की ज्या संख्येने हे कार्यकर्ते आलेले आहेत, ज्या संख्येने या रॅलीमध्ये ते सहभागी झालेले आहेत, तो उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये या नागपूर महानगरपालिकेच्या निकालामध्ये एक फरक पडेल.
तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला या रॅली संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला देत होते. नागपूरहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेतच. मात्र आत्ता आपण ही दृश्य पाहतोय. रॅडिसन चौकापर्यंत ही रॅली जाणार असून तिथं या रॅलीचा समारोप होईल आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार समारंभ होणार आहे. तर या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.